सांगितला, गद्य स्वरूपामध्ये सांगितलेलं ते पहिलं भागवत आहे, लक्षात ठेवा. हे आमच्या लोकांनी तुम्हाला सांगितलं, आमचं दळभद्रीपण आहे. पहिलं गद्यातलं भागवत आहे ते. नजर दिली कृष्णाने, कृष्णाने भाषा दिली, स्पर्श दिला कृष्णाने. तुम्हाला वाटतं आपण जेवण करतो पोट भरतं, नाही. 5% जेवण केलं, 5% पोट भरलं तुमचं. कितीही अन्न खाल्लं तरी फक्त 5% तुमचं जेवण झालेलं आहे, तर बाकी तुम्ही उपाशी आहात. नजरेचं एक जेवण असतं. आपुलकीने तुमच्याकडे कोणीच पाहणारं जर नसलं ना, तर तुमच्यासारखा उदास कोणी नाही. कोणीच तुमच्याकडे ढोंकूनही पाहत नाही. तुम्ही बंगला बांधलाय, जवळून लोक जातात पण विचारत बी नाही, पाहत बी नाही. त्या बंगल्यात तुम्हाला झोप नाही लागत. वाटतं ना विचारा, कसं काम चाललंय, चांगलं काम चाललंय, फरशी चांगले, हे चांगलं आणलेलं आहे, सगळं मटेरियल चांगलं आणलेलं आहे. तुमची भाऊ बघाल कोणी विचारतच नाही, नाही विचारत. एका गावात एक भांडखोर बाई असते, तिचं कोणाशी चांगलं नाही, मग तिलाही कोणी बोलत नाही. पण नेहमी असं राहत नाही, मला बोलला तर नाही बोलला तरी गरज नाही असं नसतं, गरज वाटते. तिच्या नवऱ्याने एक वेळेस तिला 500 रुपयाची साडी आणली. त्यावेळेस चांगली साडी 50 रुपयाला यायची, तिला 500 रुपयाची साडी आणली. तुमच्या गळ्यामध्ये अलंकार घातले आणि तुम्हाला सांगितलं घराच्या बाहेर निघायचं तर अलंकार काढून निघायचं. तुम्हाला मजा नाही वाटणार, मग घातलेच कशाला? तिथं लोकांना दाखवायला असतात. कोणीतरी म्हटलं पाहिजे की नाही, आता बाई केवढ्याचं घे, तर सांगताना मजा येते. तिनं साडी घातली, अंगामध्ये फिरायला लागली. तिला वाटलं कोणीतरी विचारलं, कोणीच विचारायला तयार नाही. चालता चालता साडी अशी फिरवायची, अशी दाखवायची, बोलायला लागली, कोणाला बळच बोलायला लागायची, तर साडी अशी करून बोलायची. लोकांना राग होता, कोणी बोलतच नव्हतं. 500 रुपयाची अंगावर साडी असूनही तिचा चेहरा सब उदास चेहरा, दुःखी चेहरा, तुझी आणखी पहिली म्हणायची गल्लीच बरोबर नाही, आता म्हणाली गावच खराब आहे, गावच बेकार. काही लोक असं म्हणतात ना, गावच बेकार आहे. स्वतःकडे बघत नाही, गाव इतका बेकार काय आहे, इतरांना चांगलं आहे, मलाच का बेकार आहे. चिडली ती. सूर्यास्त झाला, ती गेली गावाच्या काठावर. गवताची गंजी होती, ती गंजी तिने पेटवून दिली. राग 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 काय करत नाही माणूस, पेटवून घेतात की नाही, वीज घेतात की नाही, रागरागच घेतात. आत्महत्या करतात की नाही, रागरागच करतात. विहिरीत उडून टाकतात की नाही, रागरागच करतात. तिने रागराग गवती पेटवून दिली, मोठी आग निर्माण झाली, अंधार पडला, लोक पळाले, बाटल्या घेऊन पळाले, घागरी घेऊन पळाले, ते विझवण्यासाठी पळाले. एवढ्यामध्ये आजूबाजूला गर्दी झाली तिच्या बाजूला. आणि तिच्या शेजारी आलेली एक बाई नवीनच होती, तिचा तिचा परिचयच नव्हता. पाहुणे आलेली होती, तिच्या शेजारी उभी होती आणि म्हटली, बाई तुझी साडी किती छान हो. ती म्हटली, अगोदरच म्हटले असतं कोणीतरी तर कशाला पेटवलं असतं मी. तुम्हाला जेवण लागतं बोलण्याचं, जेवण लागतं पाहण्याचं, जेवण लागतं स्पर्शाचं, स्पर्शाचे जीवन लागतं. कुणीतरी शाबासकी देणार. इथं बसलेले 2 सर आहेत, कोणाच्या तरी अंगावर काहीतरी शिक्षकाने थाप मारली असेल, ती अमीट असते. तो स्पर्श अमीट असतो. लहान असताना आई जेवायला वाटते, खरकट तोंड असतं, ते आपल्या लुगड्याने ते तोंड पुसते, खरकट लुगड्याला पुसते. मोठं झाल्यानंतर तुम्ही हेअर कलिंग साठी सलून मध्ये जातात, तिथे तुमची दाढी होते, उलटी करतो, सुरटी करतो, फेस लावतो, त्याला पुसतो, वेगवेगळं केमिकल लावतो आणि नंतर तो टावेलनं तोंड पुसतो. ते पुसणं, घरचं पुसणं आणि ते पुसणं, त्या पुसण्यामध्ये धंदा असतो आणि घरच्या पुसण्यामध्ये आनंदाचा संचार असतो. असो दे आईचं लुगडं फाटका असेल, मळका असेल, पण तो स्पर्श महत्वाचा आहे. ती जेव्हा तोंडावून हात फिरवते ना, काहीतरी तुमच्या अंगामध्ये संचार झालेला असतो, तुमचा रोम पुलकित झालेला असतो. धन्य वाटतं तुम्हाला. आई आहे तोपर्यंत कळत नाही आणि गेल्यानंतर मिळत नाही.
आईची ममता, आईचं सामर्थ्य कळलं छत्रपती शिवाजी महाराजांना. अफजल खानाच्या भेटीला जात असताना महासाहेबांच्या पायाला स्पर्श केला. येतो महासाहेब. महासाहेब म्हटले या, घाबरू नका, बरं वाईट झालं तर संभाजी. आई बोलते असं? हो, आई बोलते. वेळ प्रसंगी आई बापाची भूमिका पार पाडते. आई मरुड असते पण ती बाखीर बनते, ती चंडिका बनत असते. स्पर्श तुम्हाला मशीनचा स्पर्श ना असं नाही जाणवणार. ती ममताच वेगळी असते. एका भिकाऱ्याची गोष्ट सांगत असतो. भिकारी रोडवर आला, फोर व्हीलर आली, ब्रेक दाबलं, कर्कच आवाज आला, दार उघडलं, भिकारी पटकन गेला. साहेब होते. साहेब द्यावं काहीतरी. साहेब 10 रुपये 5 रुपये द्या साहेब. साहेब 2 दिवस झाले साहेब जेवलो नाही साहेब. मी उपाशी आहे साहेब, द्या मायबाप काहीतरी द्या. तुम्हाला धर्म लागेल साहेब. साहेब तुमच्या मुलाबाळांना आशीर्वाद देतो साहेब. साहेबांनी एक खिशात हात घातला, सुटच्या तसाच वापस आला. या खिशात घातला, तसाच वापस आला. दोन्ही खिसे रिकामे होते. वरच्या खिशामध्ये हात घातला, त्यातही पॉकेट नव्हतं, तसाच खाली घेतला. पण त्याचा हात हातामध्ये घेतला. म्हटलं मित्रा क्षमा करा, माझं पॉकेट घरी विसरलं, उद्या आलो ना तर नक्की तुला मी पैसे देईन. तो क्षणात सम्राट बनला. नको साहेब, पैसे नको साहेब. का नको? नाही गरज नाही साहेब मला पैसे. अरे आता तो हा म्हणत होतो साहेब मला पैशाची गरज नाही. मिळतात साहेब. भिकारी म्हणून लोक फेकतात साहेब कटोऱ्यामध्ये. जमतात दिवसभर कटोरा भरतो साहेब माझा. पण तुम्ही दिलंय काय दिलं? मी हो दिलंय साहेब. तुम्ही? मी काही दिलं तुला? काही दिलं नाही. खूप दिलं साहेब, खूप दिलं. दुरून पैसे फेकतात साहेब लोक. तुम्ही माझ्या हातामध्ये हात घेतला साहेब. हा स्पर्शने अनुभवला साहेब मी. आणि साहेब साहेब तुम्ही मला मित्र म्हणालात ना? हो मित्र म्हटलं. कुणी मला मित्र नाही म्हटलं साहेब. सारखा मला तिरस्कार मिळत गेला साहेब. लोक पैसे फेकतात तर त्यांचा अहंकाराची पुष्टी करण्यासाठी पैसे फेकतात साहेब. पैसे देणारे माझे नाही साहेब. मी तृप्त झालो, सम्राट झालो. भिकारी सम्राट होतो अशा एखाद्या शब्दाच्या स्पर्शाने, शेणाच्या स्पर्शाने तोही धन्य झालेला असतो. श्री चक्रधर स्वामींच्या चरित्रामध्ये एक ब्राह्मण आहे, त्याला 5 मुले आहेत. दुर्दैवानं 5 विधवा झाल्या. लोक त्याला पंचरांडा म्हणायचे. विधवा मुलीवर विषारी नजर असतात, तो त्यांना सांभाळायचा, रक्षण करायचा. लोक त्याला चिडवायचे, पंचरांडा म्हणायचे. किती विषारी शब्द. कुठे गेलं की आले पंचरांडा, चालला पंचरांडा. 5 मुली रांडायत नाहीच्या, पंचरांडा. पण श्री चक्रधर स्वामींची भेट झाली. स्वामी म्हणाले या पंचगंगा. पंचगंगा. मी पंचगंगा कसा? मला तर पंचरांडा म्हणतात. नाही, तुमच्या मुली गंगेसारख्या पवित्र आहेत म्हणून पंचगंगा. तो म्हणाला निवाला जी निवाला, सगळे श्रम निघून गेले, माझं दुःख हलकं झालं. फरक काय? रांडा आणि गंगा. रांडा शब्द सावलेला असतो, गंगा शब्दाने मलम लावलेला असतो. शब्दातली ताकद आहे, शब्दी सामर्थ्य आत. शब्दातली ताकद आहे. आपण सगळं तयार केलं, आपण आपली नजर तयार केलेली नाही. कारखाना तयार केला, विद्यालय तयार केलं, कॉलेजचं बांधलं, पण मुलांना नजर नाही देऊ शकलो. आदिवासी समाजामध्ये डॉक्टर अभय बंग म्हणाले की 25 वर्षापासून गडचिरोली परिसरामध्ये आहे. अंगावर कपडा नाही, घर नाही, काही नाही, पण 25 वर्षामध्ये बलात्काराची घटना घडलेली नाही. अशिक्षित लोकांनी नजरा तयार केल्या. ते म्हटल्या घटना घडतात पुणे, मुंबई, मद्रास, कलकत्ता, इकडे घटना घडतात. शहरामध्ये शिकलेल्या लोकांमध्ये आमच्या इकडे घटना घडत नाही. नजर नाही बनवता येत, सगळं बनवलं. आभाळात उडायचं बंगवलं,
तुम्ही पाण्यामध्ये फिरणारं बनवलं, भूकंप मापक यंत्र तुम्ही तयार केलं, तुम्ही तलावाचं पाणी मोजलं, थेंब मोजला, सूर्यापासून पृथ्वीपर्यंतचं अंतर किलोमीटर मध्ये तुम्ही प्रकाश वर्षामध्ये काढलं, सगळं केलं रे, पण तुम्ही नजर नाही बनवली. ते तसं पाहता येत नाही, तुकोबांना अपेक्षित असलेलं पाहता येत नाही. म्हणून तर बलात्काराच्या घटना, अत्याचाराच्या घटना, रामकृष्ण परमहंस विवेकानंदांचे गुरु त्यांना बदनाम करण्यासाठी काही लोकांनी एका वेश्येला पाठवलं. प्रसिद्धी सहन होत नव्हती. चांगल्या रोडला गतिरोधक असतात आणि चांगल्या माणसाला विरोधक असतात, लक्षात ठेवा. वेश्या पाठवली, अत्यंत सुंदर आणि देखणी, विडा घेऊन गेली, गडगंज पैसा मिळाला, बदनाम करण्यासाठी गेली. म्हटले संन्याशाला मी बदनाम करते. संन्याशी बदनाम व्हायला पण सोपा असतो. त्यांनी प्रतिज्ञा भलते केलेले असतात. तू वास्तवामध्ये जगत नाही, काम तसे करत नाही. आमचे वैराग्य बाबांकडे बघितलं तर कसं वाटतं तुम्हाला? निकोप दृष्टीचा माणूस, ज्या डोळ्याची भीतीच वाटत नाही आपल्याला. ही तयार केलेली नजर आहे, नाही तर काही डोळ्याची भीती वाटते ना. पटकन बाई म्हणते की नाही, मेल्याची नजर चांगली, ही तयार करावी लागते. रामकृष्ण परमहंसांना माहिती नाही, त्यांनी आरती सुरू केली त्यावेळेस ती आली, म्हणाली आरती चालू आहे, आता मध्ये कसं जाते मला. मग मी थांबते, खोलीमध्ये थांबते. खोलीमध्ये गेली, बसली, दरवाजाच्या आडोशाला जाऊन बसले गुपचूप. विचार केला की मध्ये आला खोलीमध्ये, पाऊल टाकल्याबरोबर त्याला मिठी मारते, कपडे फाडते, बोंबलते, ओरखडे ओढून घेते, त्याला बदनाम करते. पूर्ण तिची तयारी झाली. रामकृष्ण परमहंस आले, खोलीमध्ये पहिलं पाऊल टाकले, बरोबर तिच्याकडे बघितलं, म्हटले माय तू कधी आलीस इथे? काली मैया तुझी मी आरती केली का? आता माझ्या अगोदर येऊन बसलीस इथे माय तू? एकच तर शब्द माय. तिला तो शब्द ऐकला, ती विचार करायला लागली, मला माय कुठला श्रीमंत म्हटला? माझं आई पण हिरावून घेतलं, माझं सौंदर्य लुटलंय लोकांनी, माझी जवानी लुटली लोकांनी, मला बहीण सुद्धा कोणी म्हटलं नाही, आणि हा संन्यासी मला माय म्हणतोय. तिचं वात्सल्य जागा झालं. म्हटली आई कधी आपल्या बाळाला बदनाम करत असते का? नाही, मी नाही बदनाम करणार. जे पाय ओढायला आले त्या पायावर मिठी मारली, डोकं ठेवलं त्याच्यावर. एकच तर शब्द होता फक्त, माय. अशी नजर बाईमध्ये आई पाहण्याची. छापलेल्या कागदावर तुम्ही पैसे पाहता की नाही? माणसाच्या चेहऱ्यावर माणसाचा भाव पाहता की नाही? असे तरुण जर निर्माण जर झाले, शांतता निर्माण होती. विश्वशांतीसाठी हेच तर महत्वाचं. म्हणून ह्या ज्या होणाऱ्या चुका आहेत आपल्या जीवनामध्ये, पाहण्यातून होणारी, ऐकण्यातून होणारी, चालताना होणारी, बोलताना होणारी, पाचच गोष्टी आहेत. चुकीचे ठिकाण फक्त 5 आहेत. आणि म्हणून स्वामी सांगतात, प्रमाद चुकविजे, चूक चुकवा. पाणी वाईट नाही, ते कारल्याच्या झाडाला गेल्यापासून वाईट बनलं. आंब्याच्या झाडाला गेल्यापासून ते गोड बनलं. मिरचीच्या झाडाला पोहोचलं तिथं ते तिखट बनलं. पाणी तसं नाहीये, तुम्ही तसं नाहीये. जीव जैसा संगी ठेविला तैसा ठाके, उजळले याचैने संगे मैला उजळे. सूत्र गोड आहे, लक्षात ठेवा. आई बापाचं लक्ष पाहिजे की मुलगा मित्र कसे आहेत, मुलीला मैत्रिणी कोण आहेत, कुठं जातात, काय करतात, त्यांचे मोबाईल चेक करा. मोबाईलने तर सगळ्यात वाईट केलेलं आहे. चांगलंही त्याच्यामध्ये आहे. मी मोबाईल वापरतो, मोबाईलवर मी लेख लिहितो. लोकमतला आनंद तरंग मध्ये माझे लेख येतात स्वामींच्या सूत्रावर.
मोबाईल वाईट नाहीये, वाईट काहीच नाहीये. तुम्ही शोधताय काय त्याच्यात, ते वाईट आहे. तुमची नजर कशावर पडली, तुम्हाला काय भावलं, ते वाईट आहे. ठिकठिकाणी प्रमाद आहे, ठिकठिकाणी तो तुम्हाला चुकवायचा आहे, तो चुकवायचा. आपल्यातले दोष आपल्याला बघायचे आहे. संप्रदायाचे तुकडे ह्या चुकीने तर केले, माणसाचे तुकडे या चुकीने तर केले, 4 वर्ण याच वृत्तीने केले ना. श्री चक्रधर स्वामींनी ती भिंत पाडून टाकली. माझ्या श्री चक्रधर स्वामींनी ती भिंत पाडली. आणि म्हणून हे लक्षात घेणं महत्वाचं आहे. प्रमाद चुकवण्यासाठी तुम्हाला प्रमाद पाहता आला पाहिजे, चुकीला चूक म्हणता आला पाहिजे. काही चुकीचा सराव असा झालेला असतो आणि बहुमताने तो सिद्ध झालेला असतो. आणि बहुमताने सिद्ध झाल्यानंतर तुम्हाला त्याला चूक म्हणता येत नाही, ते त्या चुकीला बरोबर समजत असतं. मग आपण भाषा वापरतो की अलीकडे भ्रष्टाचार हा शिष्टाचार झालेला आहे, द्यावंच लागतं, घ्यावंच लागतं, करावंच लागतं. ते बहुमताने समर्थन झालेलं असतं आणि अनेक आधाराने तो मुद्दा प्रबळ झालेला असतो आणि मग तिथं संतांचं काही चालत नाही. म्हणून मी काल प्रश्न उपस्थित केला, नास्तिक देशामध्ये शांती आहे, आस्तिक देशामध्ये शांती का नको? कट्टर धर्मीय लोकांमध्ये शांती का नको? तिथे बॉम्बस्फोट जास्त होत आहेत, त्या ठिकाणी हत्या जास्त होत आहेत. मस्जिद पाडले जाते, मंदिर पाडले जाते, पण जिथं मस्जिद आणि मंदिराला किंमत नाही तिथं काहीच पाडलं जात नाही. तिथे विकास आहे, त्या ठिकाणी गती आहे. धर्म असा आहे नाही, धर्म आम्ही समजून घेतलेला नाहीये. धर्माने आम्हाला ते शिकवलं, ते आमच्या लक्षात नाही आलं. कर्मण्य कर्म यपश्य कर्मणीच कर्मय असा बुद्धिमान, इथं जो बुद्धिमान अपेक्षित आहे तो बुद्धिमान आम्ही झालोच नाही. आम्ही झालोच नाही तो बुद्धिमान. PhD कमवणं, पुस्तक लिहिणं, प्रकाशित करणं, बाहेरून डिग्र्या घेऊन येणं म्हणजे बुद्धिमंताच्या लक्षात नाहीये. वाईटात चांगलं, साईट चांगल्यात वाईट पाहणं, याला बुद्धिमान म्हणते. इतकं सोपं आहे. बुद्धिमंताची ही खरी व्याख्या आहे. त्याला चांगल्यात वाईट, वाईटात चांगलं पाहिलं ना तुम्ही, शोधलं ना गरजेचं. विष वाईट आहे, तुम्ही शोधला ना, त्याचं औषधी बनवलं ना तुम्ही. साप चावल्यानंतर तेच औषधी देता, बनवलं ना तुम्ही. कचरापट्टीत फेकून दिलेल्या वस्तू उचलल्या ना परत तुम्ही, त्याच्यापासून कलात्मक वस्तू निर्माण केल्या ना आणि बक्षीस पटकावलं त्यांनी प्रदर्शनामध्ये. वाईटामध्ये चांगलं बघितलं ना तुम्ही. लादेन वाईट होता परंतु तो कवी होता आणि तो आयुर्वेदाचा चांगला अभ्यास होता. बाकीचं सोडून द्या, चांगला आहे ना त्याच्यामध्ये. सद्दाम हुसेन वाईट होता, तर त्यांनी लिहिलेलं नाटक 4000 रुपये किंमत आहे त्याची, म्हणजे तो लेखक होता. दिशा चुकली नसते, चुकली तर तो वाल्मिकी झाला असता, तो व्यास झाला असता. माझ्या श्री चक्रधर स्वामींनी वाईटालाच चांगलं बनवायचा विडा घेतला आणि दरोडेखोर माणूस निवडला आणि त्याला आचार्य बनवलं. ही दृष्टी, ही आहे नजर. माणूस कधीच वाईट नसतो, माणसाला कधी फेकून द्यायचं नसतं. ते भंगार नाहीये, त्याला दुरुस्त करायचं असतं. शेवटच्या अक्षरापर्यंत त्याला दुरुस्त करायचं असतं. कालीच जास्त मूर्ख होता. झाडाची फांदी कशी तोडावी सामान्य शेतकऱ्याला अक्कल आहे, त्याला ती अक्कल नव्हती. बनला ना तो महाकवी बनला. तो तुमचे ते असे काही सुप्त गुण आहेत. नाराज होऊ नका, चुकला असेल काही खचून जाऊ नका. त्या गुणांना शोधण्याचा प्रयत्न करा आणि त्याच्याकडे पाहण्याचा प्रयत्न करा. जे जे प्रमाद तुमच्यामध्ये असतील ते काढण्याचा प्रयत्न करा, ते काढण्याचा प्रयत्न करा. कबूल करा, परमेश्वराजवळ कबूल करा. डॉक्टरजवळ तुमची बिमारी कबूल करताना परमेश्वराजवळ कबूल करा. मंगल नामा मंगल धामा मंगल रूप तुझे म्हणा. प्रार्थना म्हणा, देवाजवळ प्रायश्चित म्हणा. अंतःकरणाला पीळ बसेल अशा आवाजात म्हणा. प्रभो राधसी तामसी मी विकारी विकल्पी आणि सकोमीची
तुझी भारी भूतादेव पात्रांचा विक्षोभ झाला क्षमा कर दयाळा क्षमा कर दयाळा प्रभू घर झाडून काढता कचरा जाळून टाकतात तोंड धुतात दात घासता डोळे चोलता डोळ्यातला मळ काढता कानातला मळ काढता आणखी कुठं कुठं घाण आहे ती का काढत मैली चादर ओढ़ के कैसे द्वार तुम्हारे आऊं हे पावन परमेश्वर मेरे मन ही मन शर्माऊं मैली चादर ओढ़ के कैसे निर्मल वाणी पाकर तुझसे नाम न तेरा गाया जहाँ जहाँ हो पूजा तेरी कभी न शीश झुकाया मन बीना की तारे टूटी अब क्या गीत सुनाओ मैली चादर ओढ़ के कैसे चुका खूप केल्यात आपण जंगल खराब केले पाणी खराब केले हवा खराब केली मन खराब केले पक्षी संपवले तुमच्या बापाची मालमत्ता आहे का पृथ्वी दुसऱ्याला राहण्याचा अधिकार नाहीये अरे आज चिमण्या दिसत नाही कधीतरी काही लाख वर्षापूर्वी डायनोसॉर होते पुष्कळ वस्तू काही पुष्कळ पक्षी प्राणी काही दिसत नाही खराब खराब कधी करणार पश्चाताप चूक परत करणार तुम्ही किती घाबरले तुम्ही तुम्हाला ज्याची प्रीती होती त्याची भीती वाटायला लागली इतके घाबरले तुम्ही तुम्हाला आंबा खावा असं वाटत आता हिंमत नाही आंबा खायची केमिकल पासून बनवलेला असतो तो पिकवलेला असतो दुधाची इच्छा होती तुम्हाला आता दूध पिण्याची हिंमत नाही तुम्ही पाणी बाहेर पिऊ शकत नाही घरून बिस्लरीची बॉटल घेऊन फिरता निर्लज्ज झालाय माणूस तुकडे केले आणि यांनी जगाचा सत्यानाश करून टाकला प्रमाद सगळीकडे प्रमाद बोलणं तसं चालणं तसं पाहणं तसं सगळं सगळं किती गोड सूत्र आहे श्री चिकदर स्वामींचं कृष्णाकडे बघा म्हणतात आणि प्रमाद चुकवा म्हणतात प्रमाद चुकवणं महत्वाचं आहे टाइम झालेला आहे त्या कार्यक्रमासाठी मला जे आदरणीय वैरागी बाबा ने फोन करून सांगितलं उज्ज्वल भाऊ सरांकडे आलो मी पाणखडे सरांकडे 5 दिवस माझा इथे संगीत कार्यक्रम होता वरुडमध्ये त्यावेळेस त्यांच्याच घरी माझं वास्तव्य होतं त्या परिवाराने माझी खूप व्यवस्था ठेवली खूप जीव लावला माझे स्नेही आदरणीय अंजनगावकर सर या कार्यक्रमात आहे मला समजलं मला समाधान वाटलं सरांचं एक निस्वार्थी जीवन आहे अंजनगावकर सरांनी आम्ही नाशिकमध्ये 7 प्रवचन ठेवले पायी फिरलो पदयात्रा केली 7 ठिकाणी एका सूत्रावर मी 7 दिवस बोललो आणि ढोंगऱ्या डोंगरामध्ये आम्ही प्रायश्चित घेतलं त्या ठिकाणी तेव्हापासून ते प्रायश्चित चालू आहे 9-10 वर्ष होऊन गेले खूप फिरतो खूप भटकतो कार्यक्रम करतो आणि रडण्यासाठी मी त्या ढोंगऱ्या डोंगरात जात असतो त्या ढोऱ्या डोंगराचा कार्यक्रम सरांनी अत्यंत मेहनतीने उभा केलेला कार्यक्रम आहे कुठला स्वार्थ नाही कुठलाच हेतू नाही पंक्तीचाही खर्च नाही आपापली शिदूल घेऊन यायचं त्या ठिकाणी कार्यक्रम करायचं कधी मी कधी कळमकर बाबा प्रवचन करतो आणि तुमच्यातला जो भाव आहे तो असा बाहेर काढतो उपसून काढतो तुम्ही रडता आम्ही रडतो आम्हालाही डोळे आम्हालाही भावना आहे रडण्यामध्ये सुद्धा एक मजा आहे सरांनी एक पीठ त्या ठिकाणी तयार केलेलं आहे आपण सगळे बसले कार्यक्रमाला रात्रीच्या वेळेला उपस्थित चांगली होती प्रवचनाच्या सुरुवातीला थोडे दिसले मला म्हटलं लोक कमी आहेत आता पण वाढले तुम्ही तुमचं कोरम पूर्ण केलेलं आहे मला या ठिकाणी बोलवलं
मी पुस्तकं लिहिलेले आहेत, माझे जे विचार आहेत ते माझ्या पुस्तकामध्ये आहेत. कधी कवितेच्या रूपामध्ये आहेत, कधी कथेच्या रूपामध्ये आहेत. चक्रधर स्वामींच्या लीळावळ नावाचा ग्रंथ आहे, तो लिहिलेला आहे. माझं आत्मचरित्र आहे, पहिला भाग इथं आहे, दुसरा भाग उपलब्ध नाही माझ्याकडे, संपला, झांजर संपलेली आहे. तुमच्या सगळ्याच्या प्रेमाने मी वाढत गेलो, मला तुम्ही शिकवलं. नाही तर मला अक्षर माहिती नाही, मला शाळाच माहिती नाही. मी नापास कसं झालो, मी नापासच झालो नाही, कारण मी शाळेतच गेलो नाही. आणि म्हणून या गुरांच्या सहवासात असलेला माणूस तुम्ही तर स्वीकारला. थोडंफार बोलायला लागलो, बोलता बोलत गेलो. प्रेम आहे वैरागी बाबांचं, त्यांनी अनेक कार्यक्रमात बोलवलं, आत्ताही बोलवलं. मी वैरागी बाबांचे मनपूर्वक आभार मानतो. बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली आणि मला समाधान वाटलं. ज्यांना पुस्तक हवे, चिंतने नावाची गाडी येते, तर त्यांनी ते पुस्तक घ्यावे. कारण मी लगेच निघणार आहे, 10 मिनिटामध्ये निघणारे. कार्यक्रम संपल्यानंतर मी थांबणार नाही. उद्या माझं प्रवचन आहे औरंगाबाद जवळ, त्यासाठी मला जायचं. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःख भाग् भवेत्. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की. धन्यवाद बाबा. शांती लाभल्याशिवाय राहणार नाही. हे विचार जे आपण मानले, चक्रधरांना स्वामी उपाधी मिळाली, तुकोबांना संत शिरोमणी उपाधी मिळाली, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना राष्ट्रसंताची उपाधी मिळाली, गाडगे बाबाला वैराग्याची उपाधी मिळाली. ही दृष्टी आपण दिली. बाबा हे पटवून देण्याची क्षमता आपल्यात होती. प्रत्येक शब्दात एक शास्त्र होते, प्रत्येक वाक्यात एक मर्म होतं. तुमची सोबत मिळाली काही क्षण, हे आमच्या जन्माचं सत्कर्म होतं. कलियुगातील संसारी शोधत होती महात्मा, कलियुगातील संसारी शोधत होती महात्मा. झालो बाबा नतमस्तकात, भेटला तुमच्यासारखा परमात्मा, भेटला तर तुमच्यासारखा परमात्मा. आपण जे कालपासून जे विचार मांडले, कालच्या आपल्या विचारातली मन शांती आणि समाज शांती, आणि आजच्या आपल्या विचारातली मानव शांती, हे विचार खरोखरच आज या सभा मंडपाला मंत्रमुग्ध करून गेले. याच्यासाठीच तर वैरागी बाबांनी हे समाज प्रबोधन निर्माण केलं. कुठं या उन्हाच्या लाव्हामध्ये आम्ही झोपलो असतो, कूलरच्या हवेमध्ये, शांत संसाराच्या विचार चक्रामध्ये तळा घातला तुम्ही आपल्या विचारांनी. या विकृतीच्या विचाराला धन्य झालो आम्ही. आभार व्यक्त करतो तुमचे. आज आम्ही धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आणि आज आपला अमूल्य असा वेळ आपल्या पंथीय बांधवांसाठी देऊन पंथाचा प्रसार आणि प्रचार करण्याचे, स्वामींचं तत्वज्ञान मनामनात रुजविण्याचं महत्त्वाचं कार्य बाबा आपण केलं. असं म्हणतात, कंसामध्येही काही कंस दाणेदार असतात आणि माणसांमध्येही काही माणसं बाणेदार असतात. बाबा, असंच आपलं बाणेदार व्यक्तिमत्व, जीवनाचं तत्वज्ञान आपण आपल्या आचरणातून, आपण आपल्या लिखाणातून, आपण आपल्या कर्तृत्वातून सांगितलेलं आहे. आपण सांगितलंय की सुख आणि दुःख या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे. कुठल्याही सुखामध्ये हुरळून न जाता आणि दुःखामध्ये रडत न बसता प्रत्येक समस्येवर मार्ग शोधायला हवा. असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावणी अत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये नजरेला त्या द्यावे उत्तर. नको गुलाबी नक्षत्राची भीती आंधळी ताऱ्यांची, आयुष्याला भेटता नाही चैन करावी स्वप्नांची. असे दांडगी इच्छा ज्यांची, मार्ग तयाला मिळतील सत्तर. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. बाबा, मी आपल्यासाठी एवढंच म्हणेन, खुशबू आपके कर्तृत्व की खुशबू जग में फैले, आपके कर्तृत्व की खुशबू जग में फैले. यश उत्तुंग हिम पर्वत हो, यही दुआएं बाबाजी आपको, यही दुआएं बाबाजी आपको. आपकी आयु शत शत हो, आपकी आयु शत शत हो. कृष्ण माझा माता, कृष्ण माझा पिता.
धन्यवाद बाबा. आपण आपल्या परखड वाणीतून आम्हाला मंत्रमुग्ध केलं. आपल्या या विचारपीठावर थोडं उशिरा का होईना आजच्या या समारोपीय सोहळ्याचे जे प्रमुख उपस्थिती आहेत ते या आपल्या विचारपीठावर उपस्थित झालेले आहे. त्यांचं स्वागत आणि पूजन करणं आमचं कर्तव्य. मी विनंती करतो प्रकाश भाऊ गोत्रे यांना की आपल्या या विचारपीठावर नुकतेच उपस्थित झालेले परमपूज्य परम महंत डोळसकर बाबा रिद्धपूर यांचं कुमकुम टिळा गंध अक्षत आणि शाल श्रीफळ देऊन पूजन करायचं आहे. त्यांच्या शुभ हस्ते डोळसकर बाबांचे इथे पूजन होते. तसंच या आपल्या विचारपीठावर उपस्थित झालेले परमपूज्य परमहंत श्री सेवातकर बाबा नवे रिद्धपूर यांचंही पूजन आपण येथे घेणार आहोत. मी विनंती करतो सतीश भाऊ देशमुख यांना की आपण सेवतकर बाबा नवे रिद्धपूर यांचं कुमकुम टिळा आणि शाल श्रीफळ देऊन पूजन करायचं आहे. आदरणीय सतीश भाऊ देशमुख आपण आपल्या शुभ हस्ते सेवतकर बाबा रिद्धपूर यांचं पूजन करावं. परमपूज्य परमहंत सेवतकर बाबा नवे रिद्धपूर त्यांचं सतीश भाऊ देशमुख आमचे मित्र यांच्या शुभ हस्ते गंध अक्षदा पुष्प आणि शाल श्रीफळ देऊन येथे या विचारपीठावर पूजन होते. ते मानवांगी असणारं जे परमेश्वराचा अंश आहे त्याचं हे पूजन. म्हणूनच महानुभाव पंथामध्ये अष्टांग पूजा प्रचलित आहे. जो ज्ञान अंश आहे त्या ज्ञान अंशाचं हे पूजन आहे. तसंच या आपल्या विचारपीठावर उपस्थित असणारे आदरणीय पूजनीय सायराज बाबा यांचं पूजन करण्याकरता मी विनंती करतो आदरणीय रूपरावजी चर्जन रहाडगाव. रूपरावजी चर्जन रहाडगाव यांनी आपल्या शुभ हस्ते परमपूज्य परमहंत सायराज बाबा कपाटे सातारकर यांचं पूजन करावं. रूपरावजी चर्जन हे आपल्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये सहभागी असतात. मग कोणती व्याख्यानमाला असो पदयात्रा असो त्यांच्या खांद्यावर महत्त्वाची जबाबदारी असते. ते खंदे समर्थक वैरागी बाबांचे आहेत. कुठलाही सोहळा असो त्यांची उपस्थिती आवर्जून असते. या परमसेवकाच्या शुभ हस्ते परमपूज्य परमहंत सायराज बाबा कपाटे रिद्धपूर यांचं पूजन या ठिकाणी संपन्न होते. स्वागताचा सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे. संत महंत विभूतींचं स्वागत ज्ञानपीठावर आदरणीय पाहुण्यांच्या हस्ते तसेच लोकेश भाऊ काळे आपण सुद्धा व्यासपीठावर जायचं. संपन्न होत आहे. लोकेश भाऊ काळे आपण सायराज बाबांचं कुमकुम टिळा लावून पूजन करायचं आहे. लोकेश भाऊ काळे मुलींना थांबायचं आहे. सायराज बाबा काळे यांचं सायराज बाबा कपाटे माफ करा त्यांचं लोकेश भाऊ काळे यांच्या शुभ हस्ते कुमकुम टिळा लावून पूजन इथे संपन्न होते. आदरणीय लोकेश भाऊ काळे धन्यवाद. लोकेश भाऊ सर्वांचं इथे पूजन झालं. पुन्हा एकदा शब्दसुमनात मी स्वागत करतो आणि आभाराची दुरा आदरणीय गावंडे सर यांच्याकडे देतो. या समारोपीय कार्यक्रमाचे सभाध्यक्ष आणि प्रमुख व्याख्याते परमपूज्य परमहंत आचार्य प्रवर चिंतनी जनक बाबुळ गावकर बाबा करमाड जिल्हा औरंगाबाद यांनी आपली या ठिकाणी उत्तम अशी सेवा करून गेली. मी तुम्हा सगळ्यांच्या वतीनं बाबांना साष्टांग दंडवत घालतो आणि त्यांच्या सेवेबद्दल आभार व्यक्त करतो. प्रमुख अतिथी संतोषरावजी बिघे कृपया आपण या ठिकाणी यावं. संतोषरावजी बिघे रिद्धपूर यांची या ठिकाणी
मी आभार व्यक्त करतो. त्याचप्रकारे परमपूज्य परमहंत श्री साईराज बाबा कपाटे नवे रिद्धपूर यांनी औरंगाबाद सालबर्डी यांनी या ठिकाणी आपली उपस्थिती दर्शवली. त्यांची मी या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो. आमचे मार्गदर्शक बोले बेलोळा या सर्वांचं आणि गावकरी सर्व मंडळींचं या सोहळ्याला, या समारोपीय सोहळ्याला सर्वांचं सहकार्य लाभलं, अर्थसहाय्य लागलं. एक महिन्यापासून सर्व मंडळं, तरुण मंडळं, महिला मंडळं या सर्वांचं सहकार्य या ठिकाणी या सोहळा संपन्न होत असताना लाभलं. या सर्वांचं मनपूर्वक वरुड तालुका ग्रामीण महानुभाव सेवा मंडळाच्या वतीनं आम्ही आभार मानतो. करंजगाव वासियांना विनंती, आपण सर्व इथे या. बाबांचं आपल्याला पूजन आणि वंदन करायचं आहे. करंजगाव निवासी आपल्या शुभ हस्ते परमपूज्य परमहंत बाभुळगावकर बाबा शास्त्री यांचं पूजन आपल्याला इथे करायचं आहे. आपण लवकर या. आम्हाला असं वाटतं की आपल्या शुभ हस्ते इथे पूजन व्हावं. करंजगाव निवासी महिला आणि पुरुष दोन्ही आपण या. बाबांचं पूजन आपल्याला करायचं आहे, वंदन करायचं आहे. पुढील वर्षीचा विडा करंजगाव येथे होणारा कार्यक्रम, पुढील वर्षीची पंचकृष्ण समाजप्रबोधन व्याख्यानमाला ही करंजगाव या ठिकाणी होणार आहे, याची सर्वांनी नोंद घ्यावी. करंजगाव लोणी, करंजगाव लोणी, करंजगाव लोणी येथे पुढल्या वर्षी आणि मला दंडवत घालत आहे. पुढील वर्षीची व्याख्यानमाला ही करंजगाव येथे होणार आहे. पुढील वर्षीची पंचकृष्ण समाज प्रबोधन व्याख्यानमाला आणि महानुभाव पंथीय मेळावा हा पुढील वर्षीचा वेळा देण्यात. सर्व करंजगाव ग्रामस्थ मंडळी आपल्याला परमेश्वराप्रती वेळा व्हायचंय. आपण येथे यावं. नुकतंच प्रवचन झालेले आदरणीय बाभुळगावकर बाबा शास्त्री यांची लिखित, स्वयंलिखित जी पुस्तकं आहेत ती बाहेर आपल्याकरता उपलब्धी आहेत. बाहेर चिंतनी लिहिलेली गाडी बाहेर उभी आहे. आपल्या या माहीमभट्ट सभागृहाच्या बाहेर चिंतनी नाव असलेली गाडी उभी आहे. आपल्याला जर बाबांनी लिहिलेली जी पुस्तकं आहेत, पुढील वर्षीची व्याख्यानमाला करंजगाव या ठिकाणी होणार. टाळ्यांच्या गदात करंजगाव वाजपेयी परिवार, निकम परिवार, छोटे परिवार असा हा परिवार या ठिकाणी उपस्थित झाला आणि बाबांना तो विडा देत आहे. टाळ्यांच्या गजरात पुन्हा त्यांचं स्वागत करावं. पुढील वर्षीची होणारी रमेशरावजी बिडकर, कृपया आपण व्यासपीठावर यावं. रमेशरावजी बिडकर, रमेशरावजी बिडकर आपण व्यासपीठावर यावं. पुढील वर्षीचा हा कार्यक्रम करंजगाववासियांना देऊन करंजगाववासी बाबांना हा विनंती आहे, वर जावं. मी विलास बोलो यांना विनंती करतो की आपण बिडकर दादांचं स्वागत करावं. स्वागताची इकडे यावं. इलादरराव दंडाळे मंचकार यावं. पुढील वर्षीची होणारी व्यापार विखे यांच्या मंडळा, वरुड तालुका ग्रामीण महानुभाव सेवा मंडळाच्या वतीनं राजूभाऊ रालोटकर या मंडळाचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी माननीय संतोषरावजी विखे यांचा मंडळाच्या वरुड तालुका ग्रामीण महानुभाव मंडळाच्या वतीनं दिसू द्या लोकांना थोडं हॅलो दिसलं. हॅलो हॅलो संतोषरावजी विखे हात लावा. टाळ्यांच्या लहान सेवा ही मोठीच असते हे मात्र आम्हाला विसरता येत नाही. संतोषरावजी आपण आणि आपल्या सवंगड्यांनी, गावकऱ्यांनी या ठिकाणी 4 दिवसापासून सेवा या त्यांचे वरुड तालुका रमेशराव पांडव यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होत आहे. पूर्वक आभार व्यक्त करतो. रमेशरावजी चला या सगळेजण या ना. रामरावजी टाळ्या या काका सचिन विगे आपण आपल्या टीमला घेऊन या ठिकाणी यावं. टाळ्यांच्या गजरात त्यांचं सुद्धा आपण सगळ्यांनी सहकार्य करावं, स्वागत करावं, सत्कार करावं. संतोषरावजी विगे, रमेशरावजी पांडव. टाळ्यांच्या गजरात टाळ्या.
विविध धर्मकार्यात सहभागी असतो बाळासाहेब दादा दंडाळे करा त्यांचा सत्कार. मंडळाचे एकमेव कार्यकर्ते लीलाधरराव दंडाळे ते सत्कार करत आहेत रामरावजी कोळे यांचा. आमचं पंचकृष्ण महिला मंडळ हातून त्यामध्ये महानुभाव पंथाचेच नसून संपूर्ण गावातील महिलांनी अरुणाबाई ठाकरे आणि संपूर्ण त्यांच्या परिवारात ठाकरे परिवार दुर्वी परिवार लय मोठा परिवार रात्रंदिवस गेल्या 4 दिवसांपासून सतत धावत आहे. अशा सर्व महिला मंडळाचा सर्व महिला मंडळ पूर्ण युवा मंडळ सचिन भाऊ विखे आणि संपूर्ण त्यांचा परिवार संपूर्ण त्यांची टीम गावातील ग्रामस्थ युवा मंडळी या सर्व युवा मंडळींनी चांगल्या प्रकारे आम्हाला साथ दिली. एवढा मोठा भव्य दिव्य कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. त्यांचं सुद्धा मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांचं सुद्धा टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करतो. या ठिकाणी सुधाकरराव काकडे यांचा सुद्धा सत्कार या ठिकाणी संपन्न होत आहे. या सुधाकरराव काकडे यांचा सत्कार करणार आहे. आमचे सत्कार संपन्न होणार आहे. बाळासाहेब गौडणीतर्फे बाबांचा सत्कार सुधाकरराव काकडे यांचा सत्कार त्यांचं नेहमी फार मोठे योगदान असते आणि आजच्या दिवशी 100 कॅनचं पाणी सुद्धा त्यांच्यातर्फे आहे. टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करावं. टाळ्या सुधाकरराव काकडे टाळ्या. तसेच आमचे राजन भाऊ काकडे किती महिला असतात पण सगळं मन वरुड तालुक्यात असते आमच्या मंडळात असते नेहमी सहकार्य करतात. खरोखर अभिनंदनास पात्र आहे. टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करावं. टाळ्या टाळ्या. जानरावजी इंगोले विचारपटावर व्यासपीठावर उपस्थित आहे. बाबांना विनंती आहे. जानरावजी इंगोले उपस्थित आहे. जानरावजी इंगोले यांचा सत्कार करणार आहे आमचे संतोष. धर्म कार्यासाठी धर्म आधार देणारे ही सर्व मंडळी आपल्या या कार्याला सहकार्य करतात. हे काही कोणाच्या घरचं कार्य नाही, हे परमेश्वराचं कार्य. तुळशीरामजी वांदे रामदासजी शेखापुरे आपण सुद्धा मंचकावर यावं. तुळशीरामजी वांदे रामदासजी शेखापुरे. चला जानरावजी इंगोले आपला सत्कार करतो. जिथे सत्कार होतो तिथे काम समाप्त होत असते. लक्षात घ्या. काय वाढत नसते सत्कारानं कमी होत असते. सत्कार झाला तर मग तो थांबून जात असतो. त्यामुळे सत्कार या कार्याला सहकार्य त्यांचं असते आणि मग त्यांचा सुद्धा सत्कार या ठिकाणी संपन्न होत आहे. आपला लवकर समारोप झालेला आहे. नाहीतर दरवेळेला समारोप आपला कधी कधी 1 वाजता 2 वाजता भान लवकर झाला कारण की वेळेचं भान ठेवणं महत्वाचं असतं. त्यानंतर प्रल्हादराव पाटील हातुर्णा, सुरेंद्रराव पाटील हातुर्णा आणि अनिल भाऊ पांडव हातुर्णा आपणाला विनंती करतो की आपण मंचकावर यावं. तुळशीरामजी वांदे नागझरी हे सुद्धा धर्मकार्याला आधार देत असतात आणि म्हणून अशी आधारभूत व्यक्तिमत्व असल्यामुळे कार्यक्रमाला यशस्वीरित्या पार करतो. त्यानंतर सुरेंद्रराव पाटील हातुर्णा या ठिकाणी गेल्या 3 दिवसापासून ज्यांनी निमंत्रित करतो. नारायणराव चिंत मला पुढे, नारायणरावजी चिंत मला पुढे आपण या ठिकाणी येऊन आपण आपला सत्कार करावा. नारायणराव चिंत मला पुढे, नारायणराव चिंत मला पुढे.
उज्ज्वल भाऊ वानकडे यांचा सत्कार करणार आहे नारायणराव चिंतकर मला पुढे प्राध्यापक उज्ज्वल भाऊ वानकडे टाळ्या या ठिकाणी श्यामपंत गावंडे नाही हा कार्यक्रम करू वैराग्य धारण करणारी ही मूर्ती स्वतःसाठी काही नाही. मग हे सगळं कशासाठी? हे सगळं तुमच्या आमच्यासाठी. जर ते नसतं तर तुम्ही आम्ही या मंडपामध्ये एका मायेच्या सूत्रामध्ये बांधला गेलो नसतो. हे एवढं मोठं उद्बोधन या ठिकाणी झालं तर हे आपल्या कानापर्यंत पोचलं नसतं. आणि ही क्षमता दारोदार भरपूर ही मूर्ती तुमच्या आमच्यासाठी हा जनसागर उभा करते. त्यांच्या ठिकाणी गावकऱ्यांच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करण्यात येत आहे. मित्र ही काय हे माहित आहे बाबा, आपण जाणताय आजच्या व्याख्यानामध्ये झालाय तुकोबा म्हणतात की माझ्या मुखातून जर मुलं कोणाचं गाणं गात असेल तर मी मुका झालेला बरा. कानाने जर कोणाचं वाईट ऐकलं जात असेल तर मी बैरा झाले. दुरुस्त होण्यासाठी वैराग्य मूर्ती या विदर्भामध्ये गाडगे बाबा नंतर वैराग्य मूर्ती. कैकाडी महाराजांचे शिष्य गाडगे बाबा कैकाडी बाबा हे वैराग्य मूर्ती होऊ शकले नाही. गाडगे बाबाच हे वैराग्य मूर्ती झाले आणि नंतर वैराग्य मूर्त्याची उपधा नरेंद्रजी ठाकरे यांच्या घरापर्यंत पोहोचलो. असा हा कार्यक्रम आहे आणि हा कार्यक्रम इथे घ्यायचा आहे तर म्हणे ते स्वामीचे वचन आमच्या अलकाताईलाही वंचित करू शकल्या नाही. ते 2 दिवसापासून सतत मी बघतो इथे बसले आणि म्हणून त्या अलकाताईची इच्छा झाली की ज्या मूर्तीनं हे सगळं संघटन घडून आणणारे 2 मुंगीच्या बळानं त्या हातोरणवासियांनी या ठिकाणी ताकद दाखवली आणि त्या ताकदीच्या बरोबर तरुण तुर्कांच्या भरोशावर हा कार्यक्रम यशस्वी घेतला. तुम्ही आम्ही काही तुम्हा सगळ्यांच्या वतीनं या ठिकाणी वरुड तालुका ग्रामीण महानुभाव सेवा मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे. आपण बाबांचा सत्कार आपल्याला घ्यायचा आहे. वरुड तालुक्या रमेशरावजी पांडव आमची तरुण मंडळीच्या पेक्षा ही तरुण मंडळी त्यातले जे भोजन कक्षामध्ये आम्ही जाणतोय की आपण कामात आहे तर 2-4 हात इकडे लागले पाहिजे. हातुर्याच्या वतीनं आपला सत्कार होते. त्यानिमित्त आपण एकच सांगू इच्छितो की हा तर एक मुक्काम आहे. हा तर एक मुक्काम आहे. तुम्हाला पुढे जायचं आहे. वढ्यात आनंदीत राहू नका. पूर्ण सागर मिळवायचं आहे. सूर्यकिरणाप्रमाणे तुम्हाला जगावर तरफडायचं आहे. तुम्हाला दीर्घ आयुष्य निरोगी आयुष्य लाभो. तुमचा सत्संग आमच्या सतत काली पडो अशी आम्ही चक्रधर स्वामींच्या जवळ प्रार्थना करतो. आपण आपला सत्कार स्वीकारला. आपली मनभावे पूजन करून आपल्या ठिकाणी आभार व्यक्त करतो. पुढील धुरा कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत आपल्याकडे सुपूर्द करतो. धन्यवाद. आणि म्हणून सेवा करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्या दिवशी सुद्धा माझ्या प्रवचनामध्ये मी दास्य आणि सेवा हा जो विषय घेतलेला होता त्या विषयामध्ये सुद्धा मी म्हटलेलो होतो. लक्षात घ्या, जो सत्कार घेतो तो नंतर पुन्हा सेवा करू शकत नाही. लक्षात ठेवा. आणि म्हणून हा सत्कार सेवा अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणून कार्यकर्ते मंडळींना विनंती करतो की हा सत्कार तुम्ही करणे योग्य नाही आहे. भले तुमचा
मोठेपणा मान हे ठीक आहे, पण वारंवार करणे हे परमेश्वराला सुद्धा या गोष्टीची खंती येते. कारण की देवाने दिलेली ही सेवा आहे. जसं संत गाडगे महाराजांनी आपल्या प्रबोधनातून कोणी गेले, सर्वज्ञ श्री चक्रपाणी महाराज, संत गाडगे महाराज यांचा इतिहास जर तुम्ही पाहिला, देवानं कधी सत्कार घेतला नाही, लक्षात ठेवा. देव कधी सदैव सेवा करत राहिले, संत गाडगे महाराज सेवा करत राहिले. त्याच पद्धतीने ही सेवा तुम्ही माझ्या जीवनामध्ये दिली, परमेश्वराने दिली, माझ्या गुरुजींनी दिली. आणि म्हणून काल आलेल्या माझ्या गुरुबाई, त्या म्हणजे प्रेमाबाईची पंजाबी बाईजींनी ही मला सेवा दिली तुम्हा सगळे करण्याची, हे माझं भाग्य समजतो. माझं म्हणणं एकच आहे, आपण जो दरवर्षी गेल्या 10 वर्षापासून 9 वर्षापासून हा कार्यक्रम घेत आहे, चांगला आपण घेत राहू. आपल्या जीवनामध्ये बदल पडणं अत्यंत गरजेचं आहे. कारण की या गावामध्ये महानुभाव पंथाची, महानुभाव संप्रदायाची 4च घरं आहेत. आणि म्हणून या 4 घरामध्ये होऊ घातलेला एवढा मोठा भव्य दिव्य कार्यक्रम आमच्या सगळ्या वारकरी संप्रदायांनी, गुरुदेव संप्रदायांनी, गावातील सर्व ग्रामस्थ मंडळींनी एवढं मोठं सहकार्य दिलं. त्यामुळे हा कार्यक्रम हा यशस्वीरित्या पार पडला. यामध्ये असणाऱ्या आमचे संतोषरावजी विखे यांनी म्हटलं की नाही बा, आमच्या गावामध्ये कार्यक्रम घ्या बाबा. त्या दृष्टीनं त्यांच्या म्हणण्यानुसार तसे आमचा पांडव परिवाराच्या वतीनं तसे आमचे या संपूर्ण कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष मानसी नरेंद्रचंद्रजी ठाकरे, माजी आमदार, उपाध्यक्ष शिवाजी शिक्षण संस्था अमरावती, हे सुद्धा आमच्या ज्या वेळेस बैठका झाल्या त्या बैठकीला दादा उपस्थित झाले. त्यांच्या सुद्धा मुखातून एकच शब्द निघाला की कार्यक्रम तुम्ही घ्या. आणि म्हणून त्यांच्या आज्ञेने ताईंची उपस्थिती अत्यंत महत्त्वाची. गेल्या 3 दिवसापासून सतत प्रत्येक व्याख्यानाला, रात्रीच्या कार्यक्रमाला आमच्या सौ अलकाताई सुद्धा उपस्थित होत्या. खरोखर त्यांचं सुद्धा मी अभिनंदन करतो. आणि पुन्हा हीच सेवा माझ्या जीवनामध्ये घडव, एवढी मी देवाला प्रार्थना करतो. सांगण्याचं तात्पर्य सगळ्यांचा आभार मानलं, पण तुमचं सुद्धा आभार मानलं नाही. आमची संत मंडळी आहे, त्या ठिकाणी काही दीक्षित मंडळी, संत मंडळी येतात. बिचारे व्यवस्था कशी असो, काही असो, उन्हात असो, काही असो, पण तरी आपली ती व्यवस्था चांगल्या पद्धतीने पार पाडतात. कधी म्हणत नाही आम्हाला हे मिळालं ते मिळालं. त्यामध्ये आमचे केसराज बाबाजी बिलकर, विद्याधर दादाजी पंजाबी आणि संपूर्ण दीक्षित असलेला परिवार जशी सेवा असली तसे ते भागून घेतात. आणि म्हणून या ठिकाणी संत सुद्धा या ठिकाणी बरेच उपस्थित झाले, त्यांचं सुद्धा मी मनपूर्वक आभार मानतो. तसेच आमच्या सर्व भगिनी, बाहेरगावून आलेल्या सर्व भगिनी, पुरुष मंडळी, महिला मंडळी, तुम्ही गेल्या 31 तारखेपासून सतत या उन्हाच्या वातावरणामध्ये, दुपारचं वातावरण, उन्हाचं वातावरण तर कडक, आणि रात्रीला जर या ठिकाणी झोपली मंडळी, फार मोठा गारवा वाटत होता. जसं काही त्यांना वाटत होतं की चिखलदऱ्यातच आपण झोपलो, असं आमच्या महिलांना वाटायचं. आणि म्हणून वेळ कशी असो, परमेश्वराचं ज्ञान ऐकण्यासाठी थोडा आपल्याला त्रास जरी झाला तरी पण आपण त्या ठिकाणी जातो. खरोखरच मी या पुरुष मंडळीचे, आमच्या भगिनीचे मी अत्यंत आभार मानतो. कारण की तुम्ही जर नसत्या हा कार्यक्रम सुद्धा मी यशस्वी करू शकलो नसतो. आणि म्हणून तेवढेच बाहेरगावच्या मंडळीचे सुद्धा आभार मानणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तसेच आमच्या ग्रामस्थ महिला, ज्या दिवशी मी 29-30 तारखेला या गावातली मीटिंग घेतली, आमच्या अरुणाताई होत्या, मालूताई होत्या, सगळा पांडव परिवार होता, ठाकरे परिवार होता, त्या सगळ्या महिला एकत्र आल्या. आणि एकत्र येऊन माझी 1 तासापासून वाट पाहत होतो, मी थोडा उशीर आलो. त्या दिवशी आमची एकाच दिवशी कमीत कमी 100 महिलांची मीटिंग या ठिकाणी उपस्थित झाली. खरोखरच आमच्या ग्रामस्थ महिला, जरी तुम्ही महानुभाव संप्रदायाचे नसल, पण तुमच्या ठिकाणी जे विचार आहे, जे गुण आहे, ते काही महानुभाव संप्रदायाचे तुमच्या ठिकाणी ते गुण आहे. हे जे सांगितलेलं परमेश्वराचं ज्ञान हे तुम्हा सगळ्यांच्या ठिकाणी रुचो, चांगले संस्कार करो. जे सांगितलेलं आहे ते ज्ञान तुमच्या ठिकाणी हो, एवढी देवाला प्रार्थना करतो. जे सांगितलं वक्त्यांनी, बागुळगावकर बाबा, तसेच आमचे बरेच संत या ठिकाणी, जायरान बाबा, मोहनराज, आमचे नवीन असलेले परमपुण्य परमहंत कारंजेकर बाबा,
बाबा सुद्धा या ठिकाणी येऊन गेले. अनेक संतांचं, अनेक महंतांचं या ठिकाणी, अनेक साहित्यिकांचं या ठिकाणी आगमन झालं आणि ते ज्ञान देऊन गेले. ते ज्ञान कोण्याही पंथाचं असो, पण चांगलं जर असलं तर आपल्याला घ्यायला काही हरकत नाही. चाहे महारवा संप्रदायाचं ज्ञान आहे म्हणून आपण घ्यायचं नाही आणि वारकरी संप्रदायाचं आहे म्हणून ज्ञान घ्यायचं नाही. पण चांगला जर एखादा पंथ जर आपल्याला चांगलं सांगत असेल ते सुद्धा ज्ञान आपण घ्यावं अशी मी सर्व ग्रामस्थ महिलांना विनंती करतो. आपण उन्हातानात जास्तीत जास्त आम्हाला जी साथ दिली आमच्या ग्रामस्थ महिलांनी दिली, तसेच आमच्या उपदेशी बांधवांनी दिली, त्याबद्दल सगळ्या महिला मंडळीची, उपदेशी परिवारांचे मी अत्यंत मनपूर्वक आभार मानतो. तसेच आमचा युवा मंडळ, ग्रामस्थ युवा मंडळ, हे जर युवा मंडळ नसतं आम्ही पंगत वाढवू शकलो नसतो. आणि म्हणून सचिन भाऊ विगे, संपूर्ण त्यांची टीम, संपूर्ण ग्रामस्थ युवा मंडळ, हे सगळं मंडळ पंगत जर असली, 7 वाजता जर पंगत असली तर संध्याकाळच्या 6 वाजतापासून सगळी मंडळी, युवा मंडळी येऊन बसत. सकाळची 12 वाजताची पंगत असली तर 11 वाजतापासून 9 वाजतापासून कामाला लागत असत. आणि म्हणून सगळ्या ग्रामस्थ युवा मंडळीचे, सगळ्या मंडळीचे मी मनपूर्वक, ग्रामस्थ युवा मंडळीचे, पुरुषांचे मनपूर्वक आभार मानतो. तसेच आमचे संतोषराव विगे, पांडव परिवार यांचं सुद्धा मी मनपूर्वक आभार मानतो. तसेच वरुड तालुका ग्रामीण महानुभाव सेवा मंडळ हे कार्यकर्ते, अध्यक्ष आशिष भाऊ कांडलकर, तसे आशिष भाऊ कांडलकर, आमचे श्यामपंत गावंडे सर सुद्धा खूप मेहनत घेतात. आणि मग सर आपल्या वेळातला वेळ काढून गावंडे सर सुद्धा उपस्थित राहतात. खरोखर मी त्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार मानतो. टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करावं. हे हार घेऊ इच्छित नाही. त्यांना म्हटलं सर तुमचा सत्कार आहे. ते म्हणतात नाही मला हार नको. आणि म्हणूनच खरोखरच मी अभिनंदन करतो मानसी गावंडे सरांचं. तसे आमचे उज्ज्वल भाऊ वानखडे हे सुद्धा खरी मेहनत घेऊन सकाळपासून संपूर्ण वेळ आपल्या या सभागृहाला देतात. त्यांचं सुद्धा मी मनपूर्वक अभिनंदन करतो, त्यांचे आभार व्यक्त करतो. तसे देवेंद्र भाऊ शेळके, प्रमोदरावजी खाडे, ओंकार भाऊ दंदी, विलासराव लोये, तसेच दिनेशराव काकडे, धनराजजी राऊत असे आमचे सगळी टीम मंडळी, प्रचारक मंडळी, तालुक्याचे सर्व सदस्यगण, राजूभाऊ डवरे, विश्वासराव फांदाडे, घनश्यामभाऊजी कुंड, दिलीपराव देशमुख, सगळे मंडळी, राजेंद्रभाऊ शेळके सुरळी, प्रदीपरावजी बहुरूपी, हा संपूर्ण परिवार, तालुक्यातील असलेला सर्व सदस्य परिवार, हा परिवार माझ्या पाठीशी असतो. आमचे सुधाकरराव काकडे, हा संपूर्ण परिवार हा पाठीशी असतो. सर्व कार्यकर्ते पाठीशी असते. संपूर्ण तुम्ही पाठीशी असता. त्यामुळे हा कार्यक्रम मी यशस्वीरित्या पार करून दाखवतो. त्यामुळे तुमचे सुद्धा अत्यंत मनपूर्वक आभार मानतो. टाळ्यांच्या गजरात आपण त्या सर्व मंडळीचं पदाधिकाऱ्याचे स्वागत करावं. आमचे सतीभाऊ देशमुख वेळातला वेळ काढून 5 दिवसाची सुट्टी काढून या ठिकाणी उपस्थित राहतात. त्यांचे सुद्धा मी मनपूर्वक अभिनंदन करतो. आमचे रूपरावजी चर्जन, आमचे पांडव साहेब राहडगाव येथील उत्तमराव पांडव हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं सुद्धा मी मनपूर्वक अभिनंदन करतो. मनोज भाऊ भगत हे सुद्धा वेळातला वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं सुद्धा मी मनपूर्वक अभिनंदन करतो. पुन्हा तुम्ही अशीच सेवेची संधी आम्हाला देत राहावं एवढी देवाचरणी प्रार्थना करून ज्यांनी देवपूजेची व्यवस्था केली, ओंकार भाऊ दंदी यांचा सुद्धा मी मनपूर्वक आभार मानतो. ज्यांनी साऊंडची सेवा केली, शुभम भाऊ हे सुद्धा सतत या ठिकाणी राहिले. यावेळेस साऊंड सुद्धा आपला कधीच बयकला नाही. अत्यंत सगळ्या कार्यक्रमाला साऊंड चांगला मिळाला. खरोखरच मी आमच्या रविभाऊ काकडेचे आणि संपूर्ण त्या परिवारांचे, होम डेकोरेशन परिवारांचे मी मनपूर्वक आभार मानतो. तसेच हा पेंडल ज्यांनी कमी किमतीत दिला त्याच सर्व होम साऊंड सर्व्हिस, होम पंचायत केंद्र, राजुला बाजार यांचं सुद्धा मी मनपूर्वक आभार मानतो. तसेच आमचे स्वयंपाकी विनोद भाऊ सपकाळ, विनोद भाऊ सपकाळ सिंधुताईचेच कोणतरी नातेवाईक आहेत. आणि म्हणून विनोद भाऊ सपकाळ हे गेल्या 5 दिवसापासून कमी वेळात कमी पैशात त्यांनी आचार्याची सेवा केली. त्याबद्दल सुद्धा मी मनपूर्वक आभार मानतो. आणि खरोखरच आमचे राजूभाऊ गांधी कालपासून खरोखर उपस्थित आहे.
त्यांचा सुद्धा स्वीट ॲटम या ठिकाणी आहे. आजची जी बुंदी आहे, सगळा पदार्थ जो आहे त्यांचा, सगळा आज गोड पदार्थ जो आहे तो राजूभाऊ गांधींचा आहे. आणि म्हणून टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करावं. त्याचे फोटोग्राफर विषयांवाले संजय बेलसरे यांचं सुद्धा मी मनपूर्वक अभिनंदन करतो. तसेच आमचे या ठिकाणी आले परमपूजनीय परममहंत डोळसकर बाबा, आचार्य प्रभू डोळसकर बाबा, परमपूजनीय परममहंत सायराज बाबा, परमपूजनीय परममहंत शेवातकर बाबा, परमपूजनीय परममहंत श्री सुखदेव मुनी बाबा गौरव्यास संत या ठिकाणी संत येती घरा तोची दिवाळी दसरा. हे संत ज्यावेळेस येतात, आपल्या घरी येतात, आपल्या एवढ्या मंडपात येतात, त्यावेळेस आपला दिवाळी दसरा हा झाल्यासारखं मनाला समाधान वाटते. आणि म्हणून बाबा सुद्धा या ठिकाणी वेळातला वेळ काढून आले, त्याबद्दल बाबांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो, त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. आणि आत्ताचा हा कार्यक्रम संपला असे मी जाहीर करतो. ज्यांनी गेल्या 31 पासून तर काल संध्याकाळपर्यंत ज्यांनी पंक्ता दिल्या, 31 तारखेला सकाळची जी पंगत होती, कोणा गावची होती? मांगरोळी या गावची. सकाळची पंगत 31 तारखेला पुरणपोळीची पंगत होती मांगरोळी गावची. खरोखर मी त्यांचं मनपूर्वक सतीश भाऊ देशमुख, आमचे राजूभाऊ डवरे, राजेंद्र दारोकार यांचं सुद्धा मनपूर्वक अभिनंदन करतो. संध्याकाळची जी पंगत होती मेंढी या गावची होती. बाळासाहेब जिचकार, सचिन भाऊ कोवळे, प्रमोद भाऊ डोंगरे, प्रभाकर डोंगरे, डॉक्टर जिचकार, ही सगळी मंडळी त्यामध्ये सामील होती. त्यामुळे त्यांचं सुद्धा मी मनपूर्वक अभिनंदन करतो. त्यांची सुद्धा पंगत झाली. दुसऱ्या दिवशी 1 तारीखला पंगत चिंचरगावा लोहे परिवार, चौधरी परिवार असा हा परिवाराने चांगल्या पद्धतीने त्यांची सुद्धा 1 तारखेला पंगत होती. त्यांचं सुद्धा मी मनपूर्वक अभिनंदन करतो. 1 तारखेला संध्याकाळी शिबोरा या गावची पंगत होती. सुनील भाऊ शेळके, आमचे बंडूभाऊ काकळे, प्रेमराजजी माटे, भूषणभाऊ शेळके, ही सगळी मंडळींनी, सचिन भाऊ शेळके, या सगळी मंडळींनी चांगल्या पद्धतीने पंगत केली. या अन्नदात्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार मानतो. 2 तारखेला खंबीत बेलोरा या ठिकाणची पंगत होती. कोहडे परिवार, डहाणे परिवार, बाबारावची कोहडे, डहाणे, ओंकार भाऊ कोहडे, या सर्व मंडळी चांगल्या पद्धतीने पंगत केली. त्यांचे सुद्धा मी आभार मानतो. कालची जी पंगत आहे ती पंगत संध्याकाळची खिरीची पंगत आहे. अजूनही खीर शिल्लकच आहे. काय सांगावं, येते काय पत्राळीवर. तर म्हणून कालची जी पंगत होती ते आमचे सुरेंद्र भाऊ कुंड, तसेच नयन भाऊ कुंड यांचं अन्नदान होतं. आणि म्हणून त्यांनी ते अन्नदान केलं आणि मंडळाची खीर होती. खरोखरच कालची जी पंगत झाली ती अत्यंत महत्त्वपूर्ण पंगत झाली. आणि खरोखरच सुरेंद्र भाऊ कुंड, तर सुरेश भाऊ कुंड, नंदाताई कुंड यांचं सुद्धा मी म्हणून अभिनंदन करतो. आजची ग्रामस्थ लोकांची पंगत आहे. संतोष भाऊ विघे, तसेच सगळं पांडव परिवार, सगळे ग्रामस्थ मंडळी, या सर्व परिवारांचं आजचं अन्नदान आहे. आणि मग या आजच्या अन्नदात्यांचे, ग्रामस्थ मंडळीचे तुम्ही सगळ्यांनी जास्तीत जास्त या कार्याला सहकार्य केल्याबद्दल त्याबद्दल मी अभिनंदन करतो. तुमचे मनपूर्वक आभार मानतो. आणि आजचा आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम संपला असे मी जाहीर करतो. पुढील वर्षीची होणारी व्याख्यानमाला इथूनच ते वर्षभर वास करत जाते. आणि वर्षभर देवाला विडा ठेवलेला विडा तो परमेश्वर त्याला त्या कार्याला, त्या कार्यक्रमाला चांगलं सहकार्य करत वर्षभर सहकार्य करते. आणि म्हणून 4 दिवस ज्यावेळेस येतात त्यावेळेस कार्यक्रम परमेश्वर हे करून घेतो. आपण काहीच करून घेत नाही. आपण फक्त निमित्त असतो, मी निमित्त असतो, तुम्ही सगळे आपण निमित्त असतो. करून घेणारा तो देव आहे, तो परमेश्वर आहे, सर्वज्ञ. पुढील वर्षीचा वानकडे परिवार घेतला त्याबद्दल त्या करसगाव वासियांचे, सर्व परिवारांचे मी आभार मानतो. आणि टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करावं अशी मी आपणाला विनंती. आरती या ठिकाणी आपली मंगानी संपलेली आहे. कारण की 8 वाजता पंचवतार उपार झालेला आहे. त्यामुळे आता आरती आपण या ठिकाणी बंद आहे. आरती आपल्याला आता भोजन करायचं आहे. आणि म्हणून पहिल्यांदा जास्त महिला असल्यामुळे पहिल्यांदा महिलांची पंगत होणार. त्याच्यानंतर उपार तुम्ही विनंती
भक्ती माझी तुम्ही अंगी करावे आरोहणा मनित स्वीकारा प्रसन्न होऊन मदत साथ द्यावा अशुद्ध जीव मम शुद्ध करावा अशुद्ध जीव मम शुद्ध करावा अबा कुमार क्षिती भावे मनाला अबा कुमार क्षिती भावे मनाला प्रेम दान द्या मत गरीबाला आरोगणेला विजय अवतार तुम्ही आरोगणेला विजय करावे मम सजनाला विजय करावे मम सजनाला विजय करावे मम सजनाला पंचय अवतार कराहो आरोगणा अधिकार कराहो आरोगणा स्वीकार कराहो आरोगणा स्वीकार नमो पंच अवतार कराहो आरोगणा स्वीकार कराहो आरोगणा स्वीकार करुणी घ्यावे अनाथा करावो आरोग्य अजय भाऊ पांडव आणि मनोहररावजी पावळे यांच्या शुभ हस्ते गिरीश भाऊ कराडे आणि कमलाकर भाऊ पावळे यांचा सत्कार करावा अशी मी आपल्याला विनंती करतो. कमलाकरराव पावळे. याची आस्ती करायला सर्व गणमान्य मंडळी या व्यासपीठावर उपस्थित आहे. आदरणीय देवेंद्र भाऊ भुयार, माजी शिक्षण सभापती आदरणीय गिरीश भाऊ कराळे, वरुड पंचायत समितीचे माजी सभापती आदरणीय कमलाकर भाऊ पावळे या सर्व गणमान्य व्यक्तींचा सत्कार स्वागत या ठिकाणी संतोषरावजी विगे या मान्यवरांच्या हस्ते या अतिथीगणांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होते. मी आभार मानतो की या अगदी धामधुमीच्या कालखंडावर सुद्धा अगदी व्यस्त हे शेड्यूल आहेत. आपल्याला कल्पना आहे लोकसभेचं वारं सर्वत्र वाहती आहे आणि अशा परिस्थितीत सुद्धा ही मान्यवर मंडळी आपल्या या व्याख्यानमालेच्या समारोपीय सोहळ्याला आवर्जून उपस्थित झाली आहे. मी या सर्वांचं वरुड तालुका ग्रामीण महानुभाव सेवा मंडळाच्या वतीनं आभार मानतो. आदरणीय देवेंद्रभाऊ भुयार, जिल्हा परिषद सदस्य भेंदोळा सर्कल, तसेच गिरीश भाऊ कराळे, माजी शिक्षण सभापती जिल्हा परिषद अमरावती, तसेच कमलाकर भाऊ पावळे सभापती पंचायत समिती वरुड, ही सर्व गणमान्य मंडळी आहे आणि सर्व या ठिकाणी आपल्या सोहळ्याला उपस्थित झाली आहे. आपला मान वाढवला, आपली शोभा वाढवली या सर्व मान्यवरांचं मी या ठिकाणी वरुड तालुका ग्रामीण महानुभाव सेवा मंडळाच्या वतीनं आभार मानतो. आवर्जून ही मंडळी